करायची, सगळ्यांची लगबग उठली चिचणीला जायची, तशी माझी पण उठली लगबग जायची. मग एकटीनं जायचं जुती फुगून तशीच झाली. जुतीला घ्यायचंच नाही म्हणलं होतं, पण काय करायचं, मन मानत नाही गे. मग काय मग गेली गाडी, चल म्हणलं, चल ग जाऊ म्हणलं, आपण पण जाऊ म्हणलं, आपला देव आहे म्हणलं, आपण का मागं पडायचंय. अगं इथंच बसली जाऊ माझी. कशी आज हसू आले हो, कसं हसू आलंय आज. आता काय तुम्ही हसणारच की. एका माणसाला हजार आणि 1100 रुपये भारी. लाडू फुटायला लागले ते तिच्या मनातल्या. पैसा भारी नाही का? पैसा आपणच कमवायचा आहे वा, पण देवधर्म केला. 5 जणात गाडी केली आहे. खरं सांगतो मित्रांनो, 5 जणात गाडी केली आहे. कमीत कमी एकाला 1000 रुपये वाटणीला आले. तर काय सांगायचंय तुम्हाला? जाऊ द्या की. बरं उद्या जत्रेला जायचं, तुम्ही गुळवणी कशा पाय आज करायला लागलाय? गुळवणी आहे का? का बोलताय असं? आपल्या म्हशीचं तूप आहे, लोणी कडव लागली या. आता आपण 2 दिवस नाही इथं, मग आता हिची काय आहे ती नीटनीटकं सगळं करून पार्सल आज तुम्हाला टाकायला लावायची. अगं आपल्यात आज तूप न्यायला कोणी येत होतं ना? आपल्या तूप न्यायला पुण्यासनं यायला लागली ती बहिणीनं. पुण्यासनं आव 5 किलो मसाला आणि 9 किलो तूप त्यांना न्यायचाय. मग मी म्हणलं होतं त्यांना, आव इथनं पार्सल कुठं पण जाते या, आपल्या ऑल इंडियात कुठं पण जात या, यायची काय पण गरज नाही. आव काय तुम्हाला भेटाय यायचंय आम्हाला मेन तुपाची. तर काय म्हणते ती बहाना हाय, बहाना तुपाचा. पण तुम्हाला आम्हाला बघायचंय सगळ्याला, तुमचं घर, तुमचं शेत, तुम्ही कसं राहताय कसं नाही, सगळं काय आम्हाला डोळ्यानं बघायचंय. आणि मेन म्हणजे त्यांना मराठी बोलता येत नाही. समजतंय समजा मराठी, पण बोलता येत नाही. म्हणून ते यायला लागले. त्या ही तूप आता चांगलं असं कडवून घेतलं या. तर ही तूप आपल्याला त्यांना द्यायचंय बरं का. त्यांना म्हणजे ज्यादा कडवलेलं तूप पाहिजे, आणि जरा आळलं की खरखरीत एकदम मोत्यासारखं बारीक मणी झालेलं. आपण त्यांना पहिलं तूप दिलंय, त्यांनी 2 किलो तूप 1 किलो मसाला घेतलाय. त्यामुळे तर आता ज्यादा क्वांटिटीत ती तूप न्यायला लागली, ती म्हणजे जास्त प्रमाणात. कुठलं तर आता हे आलं ते त्यांचं आता रोज आले, तर त्यांचा सण आलाय, त्यामुळे त्यांना पाहिजे त्यांनी म्हणून सांगितलं. आपण ही 2-4 दिवसात एवढी तयारी करून ठेवली. आता जेवढं भरल तेवढं त्यांना किती बी घेऊ द्या, जेवढं आपल्यापाशी आहे एवढं द्यायचं. कारण आता आपल्याला 2-3 दिवस जुळत नाही. पण आता 9 किलो होतंय का नाही मला तर वाटत नाही 9 किलो भरल, कमीच भरणार आहे. पण जे काय भरल ते द्यायचं, परत त्यांना पार्सल ना अजून पाठवायचं का नाही ते. जुती पण आज खुश आहे बरं का. तुम्ही काय ग म्हणा अहो, अजून मी काय म्हणलं, अगं काय तर 4 चपात्या करावं लागतील, काय थांबा वाटी आणि काय आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्या असलेल्या, काय थोडं थोडं म्हणजे जे खावं वाटतंय ना ते आपली करायची वस्तू, आणि त्याच खायला नेतोय त्या वस्तूतली एक भूती म्हणून बाजूला काढायची. काय का असं ना 5 पदार्थ पाहिजे. भूतीनं तिथं सोडावं लागते किसना व्हायला व तिथं भूती मान आहे तिचा, ती भूती तिथं द्यावं लागते. मग कोण शेंगदाण्याचं पोळ्या करते ती, धपाट्या करते ती, वांग मिठाचं, बाजरीची भाकर तिळ लावशीना, कोण कानूला करत, ज्याला काय करू वाटल, ज्याला काय मी वाटल, ती सगळी अशी मस्त की. आपूट कांदा पण आहे का आपल्या रानातच आहे कांद्याची, आपूट कांदा आणायचा. तर बघा हे असं कडलंय बहिणीनं, हाय का वास कसा? वास तर एकदम खमंग येतोय बरं का. तर आता हे आपल्याला काय करायचंय, चाळणीनं शोधून घ्यायचंय आणि डब्यात भरून ठेवायचंय. डब्यात पॅक करायचं आहे होय. कारण ती येताना भांड घेऊन येणार आहे, ती त्या भांड्यात आपल्याला काय करायचंय, तूप ओतून त्यांना द्यायचंय. तुम्ही पण सकाळी गावा गेलेला असाल, तुमच्या मागं पण ही धावपळ सगळी काय अशी उठली, काय करावं काय नाही काय कळलं नाही. काय करता आज आमचं कुठलं म्हणजे काहीच काम झालं नाही बरं का. नुसते धावपळते. वारी तुम्हाला आजच मागावं लागणार आहे, कारण उद्या आपल्यापाशी वेळ नाही. नियमानं उद्या मागते ती, पण आजच 4 घरं मागून या आणि त्या 4 घराचं जे काय होईल त्यात आपलं घरातलं काय टाकून धपाटी काय 4 बनवा, काय चपात्या काय पोळ्या, अशा 5 वस्तू काय बी करा. देवा करता करा, खायला राहू द्या. आणि ती डाळ गुळ पेठ तांदूळ जे काय लागते ते घ्या. जर त्या वर्षी आपण जसं बोनं नेऊन करतो तसं आपल्याला यंदा बी करायचं. भले माणसं कमी असू दे, अर्धा किलो सगळ्या डाळ शिजू घालू, पण अर्धा किलो 5 पोळ्या होऊ दे, देवाच्या निवडा पुरतं. काय होईल ते होईल. देवाला चाललोय म्हणल्यावर काट कसर करायची नाही. 2 माणसं रिकामी म्हणजे जेवून गेली पाहिजे, एवढा स्वयंपाक झाला पाहिजे.
आपली जेवण दुसरी 2 जेवली पाहिजे ती, कमी नाही पडलं पाहिजे. बरोबर त्यातलं काढायचं पीठ थोडं हा उद्या न्यायला पीठ लागेल की हा ते आताच काढून ठेवा उष्ट करायच्या अगोदर, कारण दळण रात्रीच दळून आणलंय. वयवांकार किती वाजता दळून आणलंय? तर लेकरं देखील आज शाळेत आली ती तरी आमची कामं कुठलीच नाही ती सकाळपासून. का तर वाहन ठरवायचं उद्या जायचंय. आणि एकतर मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे आमचं झालं होतं गाडीवर जाण्याचं नियोजन. गाडीवर मला लय त्रास होतोय. मेन ह्यांनी गाडीवर गेले की होती राहते म्हणून म्हणलं त्रास पण होतोय अजून मग आता त्रास पण होतोय आणि आंटी पण राहते रे. मग आंटीला सोडून जा वाटत नाही. मग सगळीच आहे परत अजून समधी जायचं आहे वाहन करून शिना, कारण की मी बोललेली आहे बहिणीनं माझा मी दंडवट घेईन म्हणले. माझी इच्छा एक आहे तेवढं एक नवच माझं पूर्ण झालं की आपला दंडवट आहे. सगळी माझी लेकरं बाळ सगळं सहकुटुंब मी नेणार आहे. माझी लेकरं आणखी म्हणलंय, कारण की मी जिथं जाईल तिथं माझी लेकरं घरी राहते ती, त्यामुळे लय वाईट वाटतंय. माझ्या या 2 चित्रांसाठी जरा बोललेली आहे. आणि दुसरं पण एक आहे हे चित्र तर मला बोलतच नाही बा कसं दिलं. आता जाऊन त्या तुपापाशी बसलाय. आता काय असेल ते ह्यांच्या जीवावर आणि भाऊजींच्या जीवावर सोडून जायचं. सगळं काय असेल ते रान गुरं डोर मोटरा फिटरा सगळ्या तिघांच्या जीवावर. आता मोटरा फिटरा काय संग घेऊन जातीस का? गुरं आहे ते बघितलं पाणी पाजलं वैरण टाकली झालं की ना. आपण सकाळ जाऊन सांच्याला यायचंय त्यामुळं हे बांधायची वैरण टाकायची जोखमदारी सगळी लेकरांचीच आहे. काय सांगायचं राहून गेलं काल प्यायला गेलतो का नाही तर पप्पांना बाजरीचं म्हणजे बाजरी होय तशीच आहे. आयला पप्पानं तुला दिली पण मी होतो का नव्हतो गाडी चालवाय मला काही माहितच नाही बघ. पप्पा आईनं दळून नीट केली बाजरी देवाला जायची म्हणजे मी म्हणलं अगं आई बाजरीच नाही आमच्यात आता उद्या जायची कवा बाजरी आणायची कवा दळायची कवा. मग म्हणली कशाला टेन्शन घेतली हाय बाजरी आपल्यात. मग बघा शेरभर बाजरी नीट केली लगेच दळून दिली गिरणीवर दळून पण दिली, कारण त्यांच्यात गिरण आहे हो. आणि आपला परिसर ही कसं दिसतोय बघा बरं सकाट झालंय का नाही सगळं. तिथनं जे घेतलंय पटांगण ही सगळं कुणी घेतलंय. आम्ही काल घरी नव्हतो येस तर पोरांनी अक्षरशः क्षणाचा काला करून शिना सगळं दारात इकडे बघा एसटीपीची पाईप तुम्हाला दिसते. एसटीपीनं सगळं धुवून स्वच्छ म्हणजे पाणी मारून सारवून घेतलंय सारवून काढलंय. का तर आपल्यात पाहुणी यायची ती आणि माणसाला कामं लागते ती, कारण आम्हाला यायला रात्री 11 वाजले. मग ही कधी आम्ही करणार होतो. माझी लय युगुणाची आहे व काय करायचं वाघ माझं. जाऊ दे आज लय आनंदात आहे बघा मी तर उद्या जायचं. हो तर तुपाचा डबा दादू का बाहेर जा अंदर घरात. तुपाचं तर घरात घालून कसला सुटलाय. घरात वास सुटलाय पण डबा बाहेर आहे तेवढा घरात घ्या. तर मित्रांनो उद्या जायचं आहे त्यामुळे आज तयारी करण्यात आमचं 1:30 वाजून गेली. सकाळपासून आमचं शॉर्ट किंवा कुठला व्हिडिओ काय देखील आमचं झालं नाही, कारण मनच लागलं नाही. एकतर गाड्या कसं आहे जत्रा जवळ आल्या जत्रे तोंडाच्या हिशोबा आपण गाड्या बघायला लागलो त्यामुळे गाड्या सगळ्या एंगेज झाल्या त्या बुकिंग झाले त्या गाडी भेटना आणि गाडी भेटली तर माणसं कमी झाली. मग प्रत्येकी माणसाला 1000 रुपये मग देव कसा करायचा ही विचार करून डोकं सकाळपासून दुखत होतं. शेवटी आता फायनली म्हणलं काय देवाची इच्छा असेल ते असेल म्हणून करून टाकलं. काय असेल देणार बी तीच आहे.